नमस्कार प्रेक्षकांनो, कमळीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अनिकाने धुतले आहे कमळीचे पाय आणि त्यानंतर गुरुजींनी अन्नपूर्णाला असं काही त्यांच्या दिव्य दृष्टीतून आलेलं सत्य अन्नपूर्णासमोर आलेलं आहे, जेणेकरून अन्नपूर्णाला कळलेलं आहे की कमळी ही तिची नात आहे आणि कमळी ही राजांची मुलगी आहे आणि हे सत्य लपून ऐकलेलं असतं ते म्हणजे रागिनीनं. आता रागिनी काय कारस्थान करणार आहे आणि कमळीला अन्नपूर्णाला भेटू देणार आहे का, आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या दिव्य दृष्टीतून कमळी ही अन्नपूर्णाची नात आहे का हे अन्नपूर्णाला कळेल का आणि कसं कळेल हे आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत पहा आणि कमळी अन्नपूर्णाला आजी म्हणून स्वीकारेल का हे सुद्धा आपण या एपिसोडमध्येच बघणार आहोत. तर चला तर मग आता कमळी ही अन्नपूर्णाची नात आहे हे अन्नपूर्णाला कसं करणार आहे हे आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर तेवढ्यात राजन येतो आणि म्हणतो, अनिका खाली चल, गाईची इच्छा आहे, तू पूजेला बसावं. गुरुजींना पण तसंच सांगितलेलं आहे. कामिनी राजनला म्हणते, मी घेऊन येते, तू जा. कामिनी म्हणते, अनिका तू खाली आली नाही तर कमळी पूजेला बसेल आणि तुला ते चालणार आहे का? अनिका म्हणते, ती कमळी डमळी मी असं नाही होऊ देणार. गुरुजी म्हणता, पूजेला तुमच्या लहान्या नातीला बसवा. तेवढ्यातच अनिका येते. अन्नपूर्णाला म्हणते, अनिका इथे बस. गुरुजी म्हणतात, अन्नपूर्णा ताई चंदन उगाळून ठेवलं होते ना, मी सांगितलं होतं तुम्हाला. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, हो हो, आणि अन्नपूर्णा उठायला जाते. तेवढ्यातच कमळी म्हणते, आजी थांबा, मी घेऊन येते. अन्नपूर्णा म्हणते, हो हो, देवाजवळ ठेवला आहे, घेऊन ये. आता कामिनीच्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त. अनिका वाकडं तोंड करते. अन्नपूर्णा कमळीला बघत असते. कमळी येते आणि स्माईल करते, पण तेवढ्यातच कामिनी तिच्या पायात पाय घालते. आता कमळीचा तोल जातो आणि चंदन महादेवाच्या पिंडीवर पडतो. कमळीच्या हाताने महादेवाचा अभिषेक झालेला असतो. आता सगळे शॉक होऊन बघत असतात. कमळी म्हणते, आजी माफ करा, चुकून झालं, माझा पाय अडकला. कामिनी तिचा हात पकडत म्हणते, काय ग, जमत नाही तर कशाला पुढे पुढे करतेस? अन्नपूर्णा म्हणते, गुरुजी काही अपशकुन तर झाला नाही ना? अनिका पुढे पूजा करू शकते ना? गुरुजी म्हणतात, काही अपशकुन नाही, उलट हा शुभ शकून आहे. पण पूजा मात्र तुमची लहानी नात नाही करू शकत. आता पूजा या मुलीच्या हाताने होणार, कारण पूजेचा शुभारंभ या मुलीने केला होता. त्यामुळे पूजा या मुलीच्याच हातून होणार. आता ऋषीला खूप आनंद झालेला असतो. अन्नपूर्णा म्हणते, अनिका तू उठ तेथून, कमळी तू बस. कामिनी म्हणते, वहिनी अगं हे काय बोलतेस? हे कुठली काय मुलगी आणि तिच्या हातून तू पूजा करणार आणि स्वतःच्या नातीला उठून देतेस? अन्नपूर्णा म्हणते, आता गुरुजींनी सांगितलं तर ते तसंच होणार. अनिका उठ तिथून आणि कमळी तू बस. सदाशिवला मात्र खूप आनंद होतो, कारण तो कमळीच्या हातावरची जन्मखून बघत असतो आणि इकडे कमळीच तिची नात आहे त्याला कळलेलं असतं. तर इकडे कमळीची आई झोपेतून जाग येते आणि मोठ्याने ओरडते. कमळी, तिला आता कमळीची खूप काळजी वाटते. ती म्हणते, माझी पोरगी बरी असेल ना? देवा, त्या घराशी तिचा काही संबंध येऊ देऊ नको, आणि ती कामिनी खूप डेंजर बाई आहे, तिच्यापासून लांब ठेव. आता कमळीला खूप कसं तरी वाटतं. अन्नपूर्णा म्हणते, कमळी बस ना बाळा. कमळी म्हणते, आजी माझ्या हातून पूजा नको. ऋषी म्हणतो, कमळी अगं बस ना, आता गुरुजी एवढं म्हणतात तर काय हरकत आहे. आता कमळी स्माईल करते आणि पूजेला बसते. राजनसुद्धा स्माईल करतो, पण अनिका कामिनीला खूप राग आलेला असतो आणि गुरुजी पूजेला सुरुवात करतात आणि म्हणतात, आता हिचे पाय अनिका धुणार. आणि पाय धुवायला अनिका येते, ती जायला लागते. ऋषी म्हणतो, अनिकाला म्हणतो, प्लीज अगं तुझ्या घरी पूजा आहे, गुरुजीने जे सांगितलं ते करावंच लागणार, प्लीज माझ्यासाठी कमळीचे पाय धुव ना. अनिका स्माईल करून म्हणतो, रिश तू म्हणतो ना तर मी धुते पाय तुझ्यासाठी, मी काही करू शकते. ती आता जाते आणि कमळीकडे रागाने बघते. अन्नपूर्णा म्हणते, अनिका धुव पाय. अगं तिचे पाय धुतले ना तर तुलाच पुण्य लावेल. अनिका कमळीचे पाय धुवायला लागते आणि कमळीला खूप कसं तरी वाटते. हात जोडून बसलेली असते. गुरुजी कमळीच्या हातून व्यवस्थित पूजा करून घेतात आणि तिला सांगतात, आता उठ. तेव्हाच
जेव्हा कमळीच्या इकडे गुरुजी बघतात तेव्हा गुरुजीला काहीतरी शंका येते आणि थोर मोठ्यांच्या पाया पड. कमळी म्हणते, होय गुरुजी. ती आता जाते आणि पहिले अन्नपूर्णाच्या पाया पडते. अन्नपूर्णा तिला छान आशीर्वाद देते आणि तोंडावरून हात फिरवून घेते. तिला सदाशिवकडे जाते. सदाशिव पण तिला छान आशीर्वाद देते. अन्नपूर्णा कमळीकडे बघत असते. माझी मोठी नात अशीच असणार. पण आता अन्नपूर्णाला काय माहिती की थोड्याच वेळात गुरुजीच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या नातीची भेट होणार आहे. गुरुजी ती कधी परत घरी येणार, काही आम्हाला कधी भेटणार. गुरुजी म्हणतात, तुम्हाला ती भेटेल, मला थोडा टाईम द्या. आता सगळे शॉक होऊन बघायला लागतात. अन्नपूर्णा म्हणते, भेटली म्हणजे कुठे आहे ती? गुरुजी म्हणतात, तुमच्या आसपास, पण तुम्हाला कळत नाही आहे. ही तीच आहे आणि वेळ आली की लवकर कळेल. इकडे सरू काकी खूप काळजीत असते. तेवढ्यात मंग्या येते आणि म्हणतो, काय गं सरू काकी, काय झालं? एवढं काय टेन्शन? ती म्हणते, मंग्या, मला कमळीची लई काळजी वाटते रे. किती दिवस झाले तिचा काय बी पत्ता नाही. ती बरी असेल ना? मंग्या म्हणतो, ती अगदी टकाटक आहे. तू काळजी करू नको. तुला वाटत असेल तर मीच जातो ना कमळीला भेटून येतो. सरू काकू म्हणतो, खरंच तू जाशील तिला भेटायला? मंग्या म्हणतो, हो हो जातो. गुरुजीची कमळीला म्हणतात, प्रसादासाठी शिरा कर. कमळी स्मित करत आणि मान डोलून म्हणतो, होय. आणि अन्नपूर्णाला सांगते, आजी प्रसाद करायला सांगितला. पण अन्नपूर्णा म्हणते, हो प्रसाद तूच करायचा. तुला येतो ना शिरा करायला? कमळी म्हणते, होय होय येतो की. अन्नपूर्णा म्हणते, आणि नसेल येत तर काहीच हरकत नाही, मी शिकवते. निगी म्हणते, नाही आजी, त्याची काय बी गरज नाही आहे. अहो कमळी लई भारी शिरा करते. आमच्या गावामध्ये कसली पूजा असली ना तर कमळी शिरा करते. अन्नपूर्णा म्हणते, अगं बाई, हो का? ठीक आहे, कर कमळी तू शिरा. पण चल, सामान कुठे ठेवलं हे मी तुला दाखवते. तर आता दोघे आतमध्ये जातात. कमळी, ठीक आहे, मी बाकीचं बघते. हा. अन्नपूर्णा जाते आणि ऋषी येतो आणि म्हणतो, कमळी मी काय मदत करू का? कमळी हसून म्हणते, ऋषी सर, तुम्हाला येतो का प्रसाद? ऋषी म्हणतो, येत नाही, पण ट्राय करू शकतो. आता दोघांनी मस्त मज्जा चालू असते आणि अनिकाचा हा खूप जडफडाट होत असतो. कामी अनिकाला म्हणते, चल आता मजा बघ. अनिका म्हणते, आजी तू काय करणार? त्या दोघी जाताना बघतात तर कमळी शिरा करत असते. अन्नपूर्णा हळूच बाटली काढते. अनिका म्हणते, आजी हे काय? कामिनी म्हणते, रॉकेल. आता हे रॉकेल त्या प्रसादात जाणार आणि त्याची चव दुप्पट वाढणार. तू फक्त एक काम कर, नोकराला सांग की कमळीला सांग तिला बाहेर बोलावलं. आणि आता अनिका ही खूप मोठं कारस्थान प्रसादासोबत करणार आहे. तर नोकराला सांगते. ती जाते आणि कमळीला म्हणते, तुम्हाला अन्नपूर्णा मॅडमनी खाली बोलावलं. कमळी स्मित करत म्हणते, प्रसाद झाकून ठेवते आणि कमळी झाकण ठेवत आणि निघून जाते. तर आता इकडे गुरुजीला कमळी पूजेला बसल्यानंतर दिव्य दृष्टीने कळतं की कमळी ही राजांची मुलगी आहे आणि अन्नपूर्णाची नात. हे गुरुजीने दिव्य दृष्टीने कळतं. त्यानंतर गुरुजी अन्नपूर्णाला बोलावतात की एकांतात राजांशी आणि तुझ्याशी मला बोलायचं, असं गुरुजींचा शिष्य अन्नपूर्णाला बोलवतो. आणि आता इकडे अन्नपूर्णाला टेन्शन आलेलं असतं की माझ्या हातून काही चूक तर नाही झाली ना, पूजेत मी काही कमी केलेलं तर नाही ना, गुरुजी नाराज तर झालेले नाही ना, असे असंख्य विचार तिच्या डोक्यात येतात. तर गुरुजीने आम्हा दोघांना असं का बोलावलं, ते पण एकांतात. तर आता अन्नपूर्णा आणि राजन गुरुजी हे एका रूममध्ये जातात आणि गुरुजी बोलतात की माझ्या दिव्य विद्येतून मला काही कळलेलं आहे. मला असं जाणवतं की ही पूजेला मुलगी बसलेली होती ना, तीच आणि तुमचे काहीतरी नातं आहे. आजपर्यंत या विद्येमुळे माझं कधीही काही खोटं ठरलेलं नाही आहे. मी माझ्या दिव्य विद्येतून तुम्हाला सांगू इच्छितो की ही मुलगी आणि तुमचं काहीतरी नातं नक्कीच आहे. असं बोलून गुरुजी बाहेर निघून जातात. आता मात्र राजन आणि अन्नपूर्णा विचारात पडतात की गुरुजीने असे का बोलले, तर कमळीत आणि आपल्यात नातं नेमकं काय आहे. अन्नपूर्णा ही कमळीला बोलावते आणि कमळीसुद्धा अन्नपूर्णा आणि राजन रूममध्ये असतात तिथे येतात. रागिणीला शंका येते की कमळीला एकांतात का बोलावलं असेल, गुरुजीने यांना काही सांगितलं तर नाही ना, असं तिला शंका येते. म्हणून ते सुद्धा चोरून ऐकण्यासाठी रूमच्या बाहेर जाते. तर आता कमळी आतमध्ये येते. तर तेव्हा अन्नपूर्णा बोलते, कमळी, मला तुझ्या आईचं नाव कळेल का गं? तुझ्या आईचं नाव काय आहे, असं अन्नपूर्णा विचारते. ती सरू सांगते. पण सरू या नावावरून राजन हे तिला ओळखत नाही. तर राजन बोलतो की कमळी, मला तुझा हात दाखव.
कमळी जेव्हा अन्नपूर्णा आणि राजांसमोर हात करते तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि राजांना कळते की कमळी ही माझी मुलगी आहे. कारण राजन आणि अन्नपूर्णाला ती जन्मखून ही दिसलेली असते आणि बोलते अन्नपूर्णा देवाला धन्यवाद बोलते. तर इकडे अनिका आणि कामिनी लपून हे सर्व पाहत ऐकत असतात. तर आता कामिनी कमळीविषयी कोणतं नवीन कारस्थान रचणार आहे हे सुद्धा पाहणं खूप रंजक आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता अन्नपूर्णाला कमळी हे नात आहे हे सत्य कळालेलं आहे. तर कमळी आता अन्नपूर्णा आणि राजनला स्वीकारेल का? आणि कामिनी, रागिनी आणि अनिका हे कोणतं मोठं कारस्थान रचणार आहे हे पाहणंसुद्धा तेवढंच रंजक आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जय गजानन माऊली.